आज तुम्ही आम्हाला काय दाखवणार आहात? आज मी तुम्हाला माझ्या आईने शिकवलेली पारंपरिक कांद्याच्या पातीची चटणी दाखवणार आहे. त्याच्यासाठी लागणारं साहित्य काय? त्याच्यासाठी लागणारं साहित्य असं आहे, ही कांद्याची पात ही आपण इथे चिरून घेतलेली आहे. ओली मिरची आहे, खोबरं आहे आणि मीठ आहे आणि लिंबू. ती कांद्याची पात तुझी घेतली आहेस ते त्याचा खालचा कांदा पण आपण घ्यायचा आहे का? पण हे सगळं म्हणजे कांदाही त्यात सगळा घ्यायचा आहे. मी स्वच्छ धुवून चांगला कांद्याची पात, कांदा सगळं एकत्र चिरून घ्यायचं आहे. हे आपण कांद्याची पात चिरून घेतलेली आहे, बारीक चिरायची. त्याच्यात आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे, तिखट आवडीनुसार मिरच्या. त्याची कृती दाखवशील का मला आता? तर आपण इथे कांद्याची पात घेतलेली आहे बारीक चिरून, ती घालायची. त्याच्यात ओली मिरची घालायची चवीनुसार. त्याच्यात मीठ चवीनुसार. ओलं खोबरं घालायचं आहे त्याच्यात आणि थोडा लिंबाचा रस. ते वाटताना नंतर पूर्ण वाटून झाल्यानंतर शेवटी आपण त्याच्यावर लिंबाचा रस घालू. माधवी, तू ह्याच्यात पाणी नाही घेतलंयस. नाही, कांद्याच्या पातीला ओलसरपणा असल्यामुळे ती वाटली जाते ओल्या खोबऱ्यात. आणि साखर आणि लसूण घातला तर चालतो का? लसूण चालतो, साखर नाही चालत. ही आपली तयार झालेली आहे चटणी, कांद्याच्या पातीची चटणी. थँक्यू माधवी. एक नंबर झाली छान.